आजच्या लेक्चरमध्ये आपण लॉगॅरिथमवरील प्रॉब्लेम जे आहे ते सुरू करणार आहोत. तुम्ही मागील लेक्चर अगोदर पाहिलं नसेल तर ते सगळ्यात पहिले पाहून घ्या. पहिले परफेक्ट करणं ते खूप गरजेचं आहे. त्यानंतरच तुम्हाला या लेक्चरवर आणि यापुढील लेक्चर्स जे आहेत ते पाहायचे आहेत. लॉगॅरिथमवरील फर्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे. राईट द फॉलोइंग रिझल्ट्स इनटू देअर इक्विव्हॅलंट लॉगॅरिथमिक फॉर्म. याचा मीनिंग काय सगळ्यात पहिले तो समजून घ्या. किंवा या ठिकाणी तुम्हाला असा एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा सांगितला जाऊ शकतो, कन्व्हर्ट एक्सपोनेन्शियल फॉर्म टू लॉगॅरिथमिक फॉर्म. म्हणजे हे जे दिलेले या ठिकाणी टर्म्स आहेत ह्या एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये आहे, म्हणजे रेस टूच्या फॉर्ममध्ये आहे. ठीक आहे. इथं काय आहे 8 रेस टू 3 आहे, इथे आहे 2 रेस टू 3, 2 रेस टू 5. म्हणजे काय एक्सपोनेन्शियल फॉर्म आपण त्याला म्हणतो. त्याला आपल्याला लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं, म्हणजे लॉग लावून लिहायचं आहे. म्हणजे काय करायचं नेमकं, तर समजा इथे ही टर्म आहे 8³ = 512. त्याला तुम्ही कसं लिहू शकतात, तर हा 8 जो आहे इथं जी काही खाली असेल नंबर एक्सपोनेन्शियल फॉर्ममधली टर्म पाहिजे कोणती आहे, म्हणजे रेस टूमध्ये, पॉवरमध्ये, घातांकामध्ये या ठिकाणी टर्म आहे, म्हणजे जसं इथे आहे 8³ ती टर्म पाहिजे. त्याच्यामध्ये इथे जो बेसला खालच्या साईडला जो नंबर तो या साईडला शिफ्ट करायचा, म्हणजे इथे येईल 8 याच्या खाली आणि 512 वर येईल. अशा प्रकारे त्याला लिहायचं आहे. आणि ज्या साईडला ही तुम्ही टर्म शिफ्ट करता त्या साईडलाच लॉग लावायचा आहे आणि या साईडचा जो नंबर आहे तो ॲज इट इज ठेवायचा आहे. ठीक आहे. यालाच आपण म्हणतो लॉगॅरिथमिक फॉर्म. आता त्याला कसं लिहायचं आहे मग आन्सरमध्ये या ठिकाणी येईल अशा टाईपचे क्वेश्चन जसे जास्त काही येणार नाहीत एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला. येऊन जास्तीत जास्त 2 मार्क्सला येऊ शकतात. ते पण येण्याचे चान्सेस कमीच आहेत. आपल्याला इथे दिलं आहे 8³ = 512. मग मी तुम्हाला काय सांगितलं काय करायचं आपल्याला, तर 8ला याच्या खाली लिहायचं. ठीक आहे. म्हणजे 8 रेस टू 512 लिहायचं आहे. आणि ज्या साईडला आपण याला शिफ्ट करतोय त्या साईडलाच काय सांगितलं लॉग लावायचं. या साईडला शिल्लक राहणार 3. म्हणून इथे आपण काय लिहिणार आता, लॉग ऑफ 512 टू द बेस 8 = 3. हे त्याचं काय आहे, फायनल आन्सर आहे. शक्यतो अशा टाईपचे क्वेश्चन विचारतच नाही, कारण की ह्याच्यामध्ये 2 स्टेपही नीट भरत नाहीत. ठीक आहे. फक्त हे तुम्हाला माहीत असावं म्हणून आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी 2³ = 8. त्याला लिहायचं आपल्याला कसं लिहिणार पहा. सगळ्यात पहिले जी टर्म दिली आहे आपण ती या ठिकाणी लिहून घेऊयात आन्सरमध्ये. 2³ = 8. मग मी तुम्हाला काय सांगितलं, एक्सपोनंटवाली टर्म आहे, म्हणजे ही टर्म आहे याच्यात घातांक आहे, पॉवर आहे. या टर्ममधला जो बेस आहे त्याला दुसऱ्या साईडला शिफ्ट कराय आणि इकडल्या टर्मच्या खाली त्याला लिहायचं आहे, म्हणजे बेसमध्ये लिहायचं आहे. म्हणजे तिथं काय येईल आता 2 रेस टू 8 येईल एक प्रकारे. आणि या साईडला शिफ्ट केला आहे, म्हणजेच या साईडला आपल्याला काय करायचं आहे, लॉग लावायचा आहे. म्हणजे आता आपण काय लिहू शकतो, लॉग 8 टू द बेस 2. ते आपण इथे लिहूयात, लॉग 8 टू द बेस 2. या साईडला फक्त मग 3 शिल्लक राहील, तो लिहून टाकायचा. हे केलं आपण त्याला कन्वर्ट एक्सपोनेन्शियल फॉर्मचं कशामध्ये कन्वर्जन केलं, लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये कन्वर्जन केलं. ठीक आहे. आता जे ऑनलाईन पाहणारे आहेत त्यांनी काय करायचं आहे, म्हणजे यूट्यूबला पाहणारे त्यांनी ह्याचं आन्सर तुमचं काय येते ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. ठीक आहे, या क्वेश्चनचं बाकी लिहून घ्या. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन तोच आहे, राईट द फॉलोइंग रिझल्ट्स इन टू दिअर इक्वॅलंट लॉगॅरिथमिक फॉर्म. मिनिंग चेंज झालं नाही, जी आता प्रोसेस वापरली तीच वापरायची आहे. फक्त एक्झाम्पल आता इथं काय रेस टू मध्ये 0 आहे, एवढा थोडासा चेंज केला आहे. तर मग आता इथं आपण काय लिहिणार पहा, आन्सरमध्ये सगळ्यात पहिले जी टर्म दिली आहे ती लिहून घ्यायची आहे. इथं येईल आता 8 रेस टू 0 = 1. जसं आता सांगितलं तेच करायचं आहे. इथं जो नंबर आहे बेसमधला त्याला साईडला शिफ्ट करा, म्हणजे काय होईल आता 8 रेस टू 1 होईल. या साईडला लॉग लावायचा, म्हणजे लॉग ऑफ 1 टू द बेस 8 आणि या साईडला शिल्लक राहील रेस टू मधला 0, म्हणजे फक्त 0. ठीक आहे. मग इथे आपण लिहिणार देअरफॉर लॉग ऑफ 1 टू द बेस 8 = 0. तसं या ठिकाणी काय येईल आता, कोण सांगतंय? हां, बरोबर. इथं जो आहे तो 6 या साईडला येईल, इथं बेसमॅन होता, या साईडला बेसमॅन आणायचा त्याला. आणि ज्या साईडला शिफ्ट केला त्या साईडलाच आपल्याला करायचा आहे, लॉग लावायचा आहे. म्हणजेच काय येईल आता नेक्स्ट स्टेपमध्ये, लॉग ऑफ 1 टू द बेस 6 = 0. या साईडला फक्त 0 शिल्लक राहील, तो या साईडला फक्त आपण लिहिणार आहोत. हा क्वेश्चन ऑनलाईन पाहणाऱ्यांसाठी होमवर्कला आहे. त्यांचं तुमचं आन्सर त्याचं काय आहे तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करताल, म्हणजे यूट्यूबला पाहणार आहे.
नेक्स्ट क्वेश्चन पण आताच्या क्वेश्चन सारखाच आहे, फक्त आता थोडासा वेगळ्या फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन दिलेला आहे. काय सांगितले, राईट द फॉलोइंग रिझल्ट्स इन टू दिअर इक्वॅलंट लॉगरिथमिक फॉर्म. परत लॉगरिथमिक फॉर्ममध्येच लिहायचं आहे. ठीक आहे, टर्म्स फक्त थोड्याशा आता आपल्याला वेगळ्या त्यांनी दिलेल्या आहेत. कन्फ्यूज व्हायची गरज नाही, प्रोसेस सेम राहणार. ठीक आहे, सगळ्यात पहिले जी टर्म दिली आहे तिथे आपण लिहून घेतली. 27 दिलेला आहे -1/3 इक्वल टू 1/3. परत इथे 27 बेसमध्ये त्याला या साईडला शिफ्ट करा, म्हणजेच काय होईल, 27 1/3 होईल. ठीक आहे, काय होईल, 27 इथे येईल लॉग ऑफ (1/3 टू द बेस 27). या साईडला शिल्लक राहील -1/3. बस, याचं आन्सर. म्हणजे प्रोसेस काही चेंज झालेली नाही आहे, प्रोसेस तीच आहे. ठीक, अजून एक एक्झाम्पल सांगतो, लक्ष द्या. यामध्ये आपल्याला टर्म दिली आहे 4⁻⁻1/2 इक्वल टू 1/2. परत हा 4 इथं बेसमध्ये, याला या साईडला शिफ्ट करा, याच्या बेसमध्ये लिहून टाका 1/2च्या, म्हणजे 4⁻1/2 होईल. ठीक आहे, किती होईल, 4⁻1/2. आणि या साईडच्या टर्मला काय सांगितलं तुम्हाला, लॉग लावायचा. इथे आपण लॉग लावला. या साईडला शिल्लक करायला फक्त -1/2, कारण हा 4 आपण या साईडला शिफ्ट केला आहे. म्हणजे इथं आपण लिहिणार आता -1/2. ठीक आहे, इथे मी लिहून टाकला -1/2. यूट्यूबला पाहणार आहे, ह्याचा आन्सर तुमचं काय तर ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करतील. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, कन्वर्ट एक्सपोनेन्शियल फॉर्म टू लॉगरिथमिक फॉर्म. आताच्या क्वेश्चन सारखा सेम आहे. ठीक आहे, परत फक्त फॉर्मॅट थोडासा चेंज केला आहे. माहिती येईल आता. आन्सरमध्ये सगळ्यात पहिले जी टर्म दिली आहे ती आपण या ठिकाणी लिहून घेणार. 10⁻³ इक्वल टू 1/1000. आता हा 10 या साईडला आणला, कुठे येईल, त्याच्या बेसमध्ये येईल, म्हणजेच 10⁻² किती येईल, 1/1000 येईल. मग या साईडला आपल्याला करायचं आहे, लॉग लावायचा आहे, म्हणून इथे आपण लिहिणार देअरफॉर लॉग ऑफ 1/1000 टू द बेस 10 इक्वल टू -3. याचा आन्सर, जे ऑनलाईन पाहतात यूट्यूबवरती, तर त्याचा आन्सर तुमचं काय ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करतील. आता याच्या उलट करायचं आपल्याला. आता जर आपण क्वेश्चन सॉल्व्ह केला, त्याच्या उलट करायचं. माझ्या क्वेश्चन काय होता, आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म दिला होता आणि त्याचं आपण लॉगरिथमिक फॉर्ममध्ये कन्व्हर्जन केलं होतं. आता त्याच्या उलट करायचं आहे. आता आपल्याला लॉगरिथमिक फॉर्म दिलेला आहे, त्याचं एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये आपल्याला कन्व्हर्जन करायचं आहे. ठीक आहे, उलट करायचं आहे. मग सगळ्यात पहिले आपण काय करणार, आन्सरमध्ये जी काही टर्म दिलेली आहे क्वेश्चनमधली ती ॲज इट इज लिहून घ्यायची आपल्याला. म्हणजे इथे आता लॉग 5 टू द बेस 5 इक्वल टू 1. ही टर्म आपल्याला क्वेश्चनमध्ये त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे. आता ही लॉगरिथमिक फॉर्म म्हणजे याच्यामध्ये लॉग आहे, त्याला आपल्याला त्यांनी काय सांगितलंय, कशात कन्वर्ट करायचं आहे, तर एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये. क्वेश्चनमध्ये वाटेल तर पहा एकदा, वाटत वरी क्वेश्चनमध्ये काय दिलं पहा एकदा, राईट द फॉलोइंग रिझल्ट्स इन टू दिअर इक्वॅलंट एक्सपोनेन्शियल फॉर्म. म्हणजेच खाली आपल्याला जे लॉगरिथमिक टर्म दिलं त्याला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करा, किंवा ऑरमध्ये त्याला पुढे क्वेश्चन सांगितला, असा पण क्वेश्चन तुम्हाला म्हणजे एक्झामिनेशनमध्ये विचारला जाऊ शकतो. कन्वर्ट लॉगरिथमिक फॉर्म इन टू एक्सपोनेन्शियल फॉर्म, म्हणजे लॉगरिथमिक फॉर्म दिला आहे त्याला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करा. लॉगरिथमिक फॉर्ममध्ये दिला म्हणजे लॉगरिथमिक लॉग लावलेल्या टर्मच्या स्वरूपात दिला आहे, फॉर्म म्हणजे स्वरूप. ठीक आहे, तर त्याला आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये लिहायचं. त्यासाठी काय करायचं पाहता, इथे जो बेसमध्ये नंबर आहे लॉगच्या नंतरचा, तो नंबर या साईडला शिफ्ट करायचा आणि ह्या 1च्या खाली म्हणजेच लिहायचं आपल्याला. म्हणजे काय आपण त्याला ॲक्च्युली 5⁻1 लिहिणार. ठीक आहे, मग या साईडचा जो लॉग आहे तो काढून टाकायचा, फक्त इथं जो नंबर तो लिहून टाकायचा. म्हणजेच काय आता या साईडला फक्त लॉग काढला, हा नंबर या साईडला शिफ्ट केला, म्हणजे हा राहिला फक्त या साईडला 5. म्हणजे 5⁻1 इक्वल टू 5. त्यालाच आपण काय म्हणतो, एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणतो. म्हणजेच लॉग जो आहे तिथला आपल्याला काय करायचा आहे, काढून टाकायचा आहे. ठीक आहे, म्हणून इथे आपण लिहिणार देअरफॉर 5⁻1. हा 5 इकडे शिफ्ट केला, 5⁻1 झाला, इथे राहिला फक्त 5. त्याला याचं फायनल आन्सर. आपण क्वेश्चन एक्झामिनेशनमध्ये विचारण्याचे चान्सेस नाही आहेत, पण विचारला समजा तर जास्तीत जास्त 2 मार्क्सला येऊ शकतो, ह्याच्या पलीकडं नाही आहे. जे ऑनलाईन पाहणारे आहेत यूट्यूबला, ते दोन्हीही क्वेश्चन्सचा तुमचं आन्सर काय ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करतील. तर जो आपण क्वेश्चन केला तोच क्वेश्चन आहे, म्हणजे त्याच फॉर्मॅटमधला आहे. एक्सपोनेन्शियल फॉर्मचं लॉगरिथमिक फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. सॉरी, लॉगरिथमिक फॉर्मचं एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. ठीक आहे, तर मग जी आत्ता प्रोसेस वापरली तीच प्रोसेस वापरायची, वेगळं काहीही करायचं नाही आहे आपल्याला या ठिकाणी. काही या ठिकाणी कोण सांगतंय? बरोबर, सगळ्यात पहिली जी टर्म दिली आपण ती इथे लिहून घेऊयात.
आपल्याला टर्म दिली आहे लॉग ऑफ 3 4 3 टू द बेस 7 इक्वल टू 3. तर या 7ला या साईडला शिफ्ट केलं तर राहील 7 क्यूब होईल. म्हणजे या साईडला राहील 3 4 3 आणि लॉग काढून टाकायचा. म्हणजे 7 क्यूब इक्वल टू 3 4 3 आपल्याला लिहायचं आहे. म्हणून इथे आपण लिहिणार देअरफॉर 7 क्यूब इक्वल टू 3 4 3. याचा आन्सर जे ऑनलाईन पाहणारे आहेत यूट्यूबला ते त्याचा आन्सर काय ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करतील. नेक्स्ट क्वेश्चन पण आताच्या क्वेश्चन सारखाच आहे. लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये टर्म दिली, एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये आपल्याला त्याला कन्व्हर्ट करायचं आहे. टर्मचा थोडासा फॉर्मॅट जो आहे त्याने ते चेंज केला, बाकी काही चेंज केलं नाही. आत्तासारखं सॉल्व्ह करायचं आहे. सगळ्यात पहिली जी टर्म दिली आहे तिथे मी लिहून घेतली. परत तेच हा 4 इथला बेसमधला या साईडला शिफ्ट करा म्हणजे ते होईल 4⁻². या साईडला राहील 1/16 लॉग काढून टाकायचा. म्हणजे आपण या टर्मला आता कसं लिहिणार तर देअरफॉर 4⁻² इक्वल टू 1/16. ठीक आहे. तर ही तुम्ही टर्म कॅल्क्युलेटर टाकून ही डायरेक्ट येते का नाही तुम्ही पाहू शकतात. तुम्ही प्रत्येक आन्सर जे आहे ते वाटलं चेक करू शकतात. एवढं येत असेल तर तुमचा आन्सर बरोबर आहे याचा अर्थ. तुम्ही जे इथं लिहिलेलं आहे ते. कसं करायचं? ठीक आहे सांगतो. कसं करायचं पहा आता. 4⁻². मध्ये टर्म काय होती आपल्याकडे? तर -2 होती. म्हणून इथे मी लिहिला टाकला म्हणजे -2. 1/16 कसं टाकायचं परत एकदा पहा. इथं 4 घेतला आणि इथं रेस टू लॉकच्या साईडचं बटन इथं रेस टू आहे x⁻². तर इथे बटन प्रेस केलं की तुम्हाला इथे रेस टू टाकण्यासाठी येऊन जाईल आणि -2ला -2 टाकला 1/16 व्हॅल्यू आली. यूट्यूबला पाहणारे तुमचं असं कसं काय येतं ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आजचा आपला हा शेवटचा क्वेश्चन आहे या पॉईंटवरचा. त्यात काय सांगितलं पहा. राईट द फॉलोइंग रिझल्ट्स इन टू दिअर इक्वॅलंट एक्सपोनेन्शियल फॉर्म. आपल्याला खाली एक टर्म दिली आहे त्याला आपल्याला इक्वॅलंट एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करायचं. म्हणजे आताच्या क्वेश्चन सारखं सिमिलर. ठीक आहे. मग इथं आपण लिहिणार आन्सरमध्ये सगळ्यात पहिले जी क्वेश्चनमध्ये टर्म दिली आहे ती लॉग ऑफ 1/3 टू द बेस 81 इक्वल टू -1/4. ठीक आहे. आता हा 81 या साईडला काय होईल 81⁻⁻1/4 येईल. ठीक आहे. या साईडला राहील फक्त 1/3 आणि लॉग निघून जाईल. म्हणजे आपण इथे लिहू शकतो 81⁻1/4 इक्वल टू 1/3. कॅल्सियम याला टर्मला टाका. एवढा आन्सर येतं का नाही पहा. तुम्हाला कसं टाकायचा कॅल्सियम सांगितलं. परत एकदा वाटलं सांगतो. चला 81⁻⁻1/4. 81 आणि -1/4 साठी हे बटन दाबायचं रूटच्या साईडचं. -1/, याची व्हॅल्यू आहे 1/3. आहे का 1/3? आहे. जे आपण लिहिलं जे आन्सर आहे त्याचा अर्थ काय आहे बरोबर आहे. चला लिहून टाका. बाकी काही डाऊट असेल मनामध्ये शंका असतील तर विचारून घ्या.